शेतकरी वर्गाचा हाच मोठा प्रॉब्लेम झाला आहे। एक तर मजूर मिळत नाही, घरात माणसं नाही, आणि शेती का परवडत नाही याला 6 कारण आहेत। एक, वारंवार त्या जमिनीत तेच पीक, गॅपच द्यायचं नाही, त्या जमिनीची ताकदच संपली हो। ऊस नावाची वस्तू 18 महिने राहती, तुटून गेले आणि त्यानं फक्त रोटा मारला आणि परत सरी पाडली। 32 महिने वावर गुंतून ठेवलं त्यानं, कशाला शेती टिकल? वारंवार त्याच जमिनीत तेच पीक। 2, 100% शेतकरी तणनाशक वापरतो। टाटा मेट्री, निराया कत्तर, राऊंडअप, गोल, M45, M35, अविनाश। बरं, काही औषध इतके पॉवरफुल आहे महाराज, माणूस बांधाला औषध मारून गावात जाईपर्यंत बांध जळवते माझं, आणि जिथं तुम्ही औषध मारता ती जागा फुसफुशीत वेळ राहते पहा कधी बी। मग आता त्याच्यामुळे जमिनीतले क्षार जात नसतील का? दुसरं कारण। तिसरं कारण, शेतकरी जर पाणी भरायला गेला वाफ्याला वास नष्ट होत नाही, फोडूनच भरितो त्याला, त्याच्या पिकाला लागत नाही त्याच्यापेक्षा जास्त पाणी। चौथं कारण, शेतकऱ्याच्या घरामध्ये शेतकऱ्याची कुटुंब वाहिली निघल्यामुळं जमिनीचं क्षेत्रफळ कमी झालं, आणि शेतीला बांध नसल्यामुळं झाडं राहिली नाहीत, आणि बांधाला झाडं नसल्यामुळं पिकाला कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन मिळतच नाही। याच्यावर तुमचं मत काय?